नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बघूयात जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला बातमी आहे अमेरिकेतून निवडणुकी संदर्भातली. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलाय. दरम्यान डेमोक्रॅटचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडन यांनी विस्कॉन्सिन इथे प्रचार रॅली केली आणि यावेळी त्यांनी आपल्या समर्थकांना विजय मिळवून देण्याचं आवाहन केलंय. दरम्यान बायडन हे ट्रम्प यांच्या विरुद्ध खटला दाखल करण्याच्याही तयारीत आहेत. अर्थव्यवस्था आणि मिल्वॉकीमधील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती बायडन ट्रम्प सरकार विरोधात चांगलेच आक्रमक झाले. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधकांकडून कोरोना परिस्थितीवरून ट्रम्प प्रशासनाला लक्ष्य केलं जात आहे. डेमोक्रॅटचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडन आयोवामधल्या कोरोना परिस्थितीवर ट्रम्प यांच्या विरोधात खटला दाखल करण्याच्या तयारीत आहेत आणि ते आयोवामध्ये प्रचार रॅलीत बोलत होते. ट्रम्प प्रशासनामुळे आयोवामधील कोरोना परिस्थिती बिकट बनल्याचा आरोपही त्यांनी ट्रम्प यांच्यावर केलाय. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारांकडून निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. दरम्यान डेमोक्रॅटचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडन यांनी मिनेसोटा इथे प्रचार रॅली केली आणि यावेळी त्यांनी ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांवरती जोरदार टीका केली आहे. यांच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवरती ट्रम्प समर्थकांनी रस्त्यावर गोंधळ घातला आणि त्यामुळे जो बायडन चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. हे लोक सभ्य नाहीत, ट्रम्प यांच्यासारखेच आहेत अशा शब्दांमध्ये त्यांनी गोंधळ घालणाऱ्यांवरती हल्ला चढवला. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी मिनेसोटामध्ये प्रचार रॅली केली. यावेळी त्यांनी जो बायडन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देशातल्या कोरोना परिस्थितीवरून बायडन हे ट्रम्प सरकारवर सातत्याने निशाणा साधतात आणि याच आरोपांना ट्रम्प यांनी मिनेसोटामधल्या प्रचार रॅलीत प्रत्युत्तर दिलंय. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पुढील आठवड्यात होणाऱ्या निवडणुकीत आपलाच विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. ट्रम्प यांनी मिशिगन आणि विस्कॉन्सिनमध्ये प्रचार रॅली केली. आपण हे राज्य जिंकू असा विश्वास त्यांनी समर्थकांमध्ये निर्माण केलाय. यावेळी ट्रम्प समर्थकांमध्ये एक वेगळाच उत्साह बघायला मिळाला. विस्कॉन्सिनमध्ये ट्रम्प हे बायडन यांना मागे सोडत असल्याचं पोलनुसार दिसून येत आहे. प्रचाराच्या महत्त्वपूर्ण टप्प्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मिशिगनमध्ये जोरदार प्रचार केला. यावेळी त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांमध्ये यावेळी उत्साह निर्माण केला. आतापर्यंत कधीही न पाहिलेली लाल लाट आपण आणणार असल्याचं आश्वासन त्यांनी उपस्थित समर्थकांना दिलंय. विजयोत्सव साजरा करण्याची संधी आपण आपल्या समर्थकांना देणार आहोत असंही ट्रम्प यांनी रॅली दरम्यान म्हटलंय. अमेरिकेमधील निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली तसतसं निवडणुकीचं रण चांगलंच तापू लागलंय. दरम्यान फ्लोरिडामधल्या टाम्पा इथे ट्रम्प आणि बायडन समर्थक आमने सामने आल्यानं परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही उमेदवारांचे समर्थक हातात झेंडे आणि फलक घेऊन एकवटल्याचं बघायला मिळालं. यावेळी शिवीगाळ आणि मारहाण केल्याचीही माहिती समोर येतेय. यावेळी परिसरात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. अमेरिकेमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सुरक्षेची काळजी घेण्यात येत आहे. सायबर सिक्युरिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युरिटी एजन्सी यांच्यासाठी काम करत आहे. CISAच्या उपसहाय्यक संचालक अलेक्सिस वेल्स यांनी निवडणुकी संबंधित हल्ल्याची माहिती गोळा करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचं सांगितलंय. दरम्यान अमेरिकेच्या निवडणुकीवर परिणाम करणारे परदेशी हल्ले रोखण्याचं आव्हान असून यामध्ये आम्हाला यश मिळत असल्याचं देखील CISAचे संचालक क्रिस्टोफर क्रेप्स यांनी म्हटलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती मतदान प्रक्रियेदरम्यान प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. इतकंच नाही तर मतदार आकर्षित होतील अशा ठिकाणी मतदान केंद्रांची उभारणीही करण्यात आली आहे. मतदारांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग राखलं जाईल अशा प्रकारे मतपेट्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. लॉस एंजलिस लेकर्स आणि सॅन फ्रान्सिस्कोमधील गोल्डन स्टेट वॉरियर्स यासह 20हून अधिक NBA संघांनी निवडणुकांसंबंधित कामांसाठी सराव क्षेत्र देण्यासाठी करार केला आहे आणि या ठिकाणी मतदान नोंदणी किंवा मतदान प्रक्रियेचं काम केलं जाणार आहे. अमेरिकेत सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती मतमोजणी आणि निकाल येण्यास उशीर होण्याची शक्यता वर्तवली जाते. याच शक्यतेबद्दल फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक असणाऱ्या मार्क झुकरबर्ग यांनी अमेरिकेमध्ये नागरी असंतोष उसळण्याची भीती व्यक्त केली आहे. मार्क कॅपिटॉल हिल इथल्या एका कार्यक्रमात बोलत होते. फेसबुकच्या माध्यमातून चुकीच्या माहितीचा प्रसार होणार नाही या संदर्भात ठोस निर्णय घेण्याची आणि उपाययोजना करण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलंय. वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईक यानं फ्रान्समध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती आगीत तेल ओतणारं वक्तव्य केलंय. झाकीर नाईक यांनी आपल्या फेसबुक पेजवरती केलेल्या एका पोस्टमध्ये अल्लाहचा संदेश घेऊन येणाऱ्याला शिवीगाळ करणाऱ्याला एक वेदनादायक शिक्षा मिळेल असं म्हटलंय. ज्या पद्धतीनं सध्या मॅक्रॉन यांच्या विरोधात इस्लामिक राष्ट्र एकवटल्याचं चित्र दिसत आहे त्यावरून नाईकने मॅक्रॉन आणि फ्रान्सलाच हा इशारा दिल्याचं म्हटलं जात आहे. झाकीर नाईकने अशा प्रकारे द्वेष पसरवणारी पोस्ट लिहिण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ हे सध्या आशियाई देशांच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी व्हिएतनामचे प्रधानमंत्र्यांशी देखील भेट घेतली। यावेळी त्यांच्यात विविध मुद्द्यांवरती चर्चाही पार पडली आहे। वॉशिंग्टनमध्ये एका 21 वर्षीय कृष्णवर्णीय तरुणाला अधिकाऱ्यानं गोळी झाडल्याची माहिती त्याच्या मित्रांनी आणि कुटुंबियांनी दिली। हा तरुण फुटबॉलपटू होता। गुरुवारी रात्री हेजरडेल इथे गोळीबार झालाय। काउंटी शहरात हेजरडेल इथे नार्कोटिक्स टास्क फोर्सकडून तपास सुरू होता आणि याच दरम्यान बँकेच्या पार्किंग क्षेत्रात एका व्यक्तीचा पाठलाग करण्यात आला। त्यानं अधिकाऱ्यांवर बंदूक रोखली अशी माहिती क्लार्क काउंटी शेरीफ चक ॲटकिन्स यांनी दिली आहे। घटनास्थळावर एक बंदूकही आढळली असल्याचंही त्यांनी म्हटलंय। कृष्णवर्णीय नागरिकाची हत्या करण्यात आल्यानंतर फिलाडेल्फियामध्ये अशांतता बघायला मिळते। दरम्यान या हत्येचा व्हिडिओ समोर आलाय। यामध्ये एका कारला पोलिसांनी घेराव घातल्याचं दिसतंय। दरम्यान या चकमकीचं पोलीस बॉडी फुटेज हे बुधवारी जारी करण्यात येणार असल्याचं फिलाडेल्फियाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय। कृष्णवर्णीय नागरिकाच्या मृत्यूप्रकरणी नागरिक आता रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळतंय। फलक आणि झेंडे घेऊन प्रशासनाविरोधात निदर्शनं सुरू करण्यात येत आहेत। दरम्यान केनोशा आणि विस्कॉन्सिन इथल्या 2 निदर्शकांच्या गोळीबारातील 17 वर्षीय आरोपीच्या प्रत्यार्पणाचे आदेश इलिनॉयच्या एका न्यायाधीशानं दिले आहेत। अमेरिकेत सध्या अशांतता बघायला मिळत आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पेन्सिल्व्हेनियामध्ये नॅशनल गार्ड दाखल झाले आहेत आणि त्यामुळे पेन्सिल्व्हेनियामध्ये तणावपूर्ण परिस्थिती बघायला मिळते। शुक्रवारी दाखल झालेले गार्ड पुढील आठवड्यापर्यंत शहरात बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत अशी माहिती मिळते। ऐन निवडणुकीच्या तोंडावर शहरात तणावपूर्ण परिस्थिती असल्यानं गार्डच्या मदतीची विनंती करण्यात आली होती अशी माहिती महापौर कार्यालयानं दिली आहे। दक्षिण चिलीतील ला अरौकानिया परिसरात शुक्रवारी नागरिकांनी पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या केली आहे। आदिवासी समाजाची वस्ती या ठिकाणी आहे। 24 वर्षीय युजनियो नैन कॅनिनेल हे पोलीस युनिटमध्ये व्यायाम करत असताना त्यांच्यावर हल्ला चढवण्यात आला। अद्यापही कुणी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाहीये। इटलीमध्ये शेकडो नागरिक रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळालं। बंगाली मुस्लिम समुदायामध्ये जवळपास 300 नागरिकांनी इटलीतल्या फ्रान्स दूतावासाबाहेर निदर्शनं केली। यावेळी त्यांनी आपला रोष व्यक्त केलाय। यावेळी विविध संघटनांनी निदर्शनात सहभाग घेतला होता। फ्रान्स दूतावासाबाहेर नमाज अदा करत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांचा निषेध नोंदवण्यात आलाय। पोलिसांच्या कारवाईचा निषेध नोंदवण्यासाठी अर्जेंटिनामध्ये भव्य रॅली काढण्यात आली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। ब्युनस इथल्या प्लाझा दे मियो इथून ही रॅली काढण्यात आली। राजधानीच्या दक्षिणेकडील जमीन ताब्यात घेताना पोलिसांनी अत्याचार केल्याचा आरोप या आंदोलनकर्त्यांनी केलाय। बातमी पोलंडमधून। पोलंडमध्ये गर्भपाताविरोधात सुरू असलेलं प्रदर्शन आणखी तीव्र झाल्याचं दिसून आलं। हजारो आंदोलकांनी यावेळी या प्रदर्शनात सहभाग नोंदवला होता। यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांचाही समावेश होता। दरम्यान यावेळी कोरोनाच्या नियमांच्या आंदोलकांकडून पायमल्ली झाल्याचंही दिसून आलं। नाईसमध्ये 3 जणांना ठार करणारा व्यक्ती 20 सप्टेंबरला ट्युनिशियाहून इटलीत आला होता अशी माहिती इटलीच्या गृहमंत्र्यांनी दिली आहे। या व्यक्तीचा प्रवास कोणत्या दिशेने सुरू आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं लुशियाना लामोरगेसे यांनी सांगितले। ते पत्रकार परिषदेत बोलत होते आणि या महिन्याच्या सुरुवातीला इसाओई यांना 7 दिवसांमध्ये इटली सोडण्याचे आदेशही देण्यात आले होते। फ्रान्सच्या नाईस शहरात चर्चवरती हल्ला करण्यात आला होता आणि या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या कुटुंबियांनी आणि मित्रांनी आश्चर्य व्यक्त केलंय। शस्त्र आणि कुराणची प्रत घेऊन या एका ट्युनिशियाच्या व्यक्तीनं गुरुवारी फ्रेंच चर्चमधील उपासकांवरती हल्ला केला। या हल्ल्यानंतर एकच खळबळ उडाली। दरम्यान यानंतर शहरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे। दरम्यान रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेल्या इब्राहिमच्या कुटुंबियांनी या हल्ल्याच्या पुराव्याची मागणी केली आहे। बातमी फ्रान्समधून। फ्रान्समध्ये लॉकडाऊनच्या विरोधात लोक रस्त्यावर आले होते। कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्यामुळे युरोपमधील रुग्णालय आता अपुरी पडतात आणि त्याचमुळे या ठिकाणी लॉकडाऊन कडक करण्यात आलाय। दरम्यान लॉकडाऊनमुळे लोकांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। त्यामुळे लॉकडाऊनला विरोध करत असल्याचं यावेळी बघायला मिळतंय। स्पेनमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सेंट्रल बार्सिलोनात हॉटेल आणि रेस्टॉरंटबाबत नवे नियम जाहीर करण्यात आले। त्यामुळे रात्री 10 नंतर हॉटेल रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि त्याच विरोधात मालक आणि चालकांनी जोरदार निदर्शने केली आहेत। आंदोलनाच्या वेळी या ठिकाणी नव्या नियमांचा निषेध म्हणून मास्क काढून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। बेल्जियममध्ये वाढत्या कोरोना बाधितांची संख्या पाहता पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय। कोरोनाचा कहर या ठिकाणी वाढतच असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान यावेळी प्रवासासंबंधीही नवे नियम लागू करण्यात आले आहेत। तसंच प्रवास करून आलेल्यांना क्वारंटाईन राहण्याचे आदेशही देण्यात आलेत। तसंच गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन देखील करण्यात आलंय।
कॅलिफोर्नियात कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आता आणखीन नव्या कोरोना चाचणी केंद्रांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तसंच कोरोना चाचणीचा दरही कमी करण्यात आलाय। योग्य वेळी या केंद्राची सुरुवात करत असल्याचंही सरकारनं सांगितलंय। बातमी रशियामध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्यानं वाढ होतीये। दरम्यान रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोमध्ये लवकरच कोरोनाची लस नागरिकांना देण्यात येणार आहे। मॉस्को प्रशासनानं पुढच्या महिन्यात कोरोना लस देण्यासाठी तयारी सुरू केली आहे। मोठ्या प्रमाणात लशीचा साठा उपलब्ध झाला तर येत्या महिन्यापासूनच लसीकरण सुरू करण्यात येईल, अशी माहिती मॉस्कोचे उपमहापौर अनस्तासिया रकोवा यांनी म्हटलंय। रशियानं स्पुटनिक 5 नावानं लस विकसित केली असून या लशीची 3ऱ्या टप्प्याची चाचणी सध्या सुरू आहे। इंग्लिश प्रीमियर लीग क्लब मँचेस्टर युनायटेडसाठी खेळणारे खेळाडू अलेक्स टेलेस यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यामुळे त्यांच्या सहवासात असलेल्यांना क्वारंटाईन राहण्याचं सांगण्यात आलंय। पश्चिम तुर्की आणि ग्रीस या देशांमधील काही भाग काल भूकंपाच्या तीव्र झटक्यांनी हादरला। या भूकंपाची तीव्रता 6.6 रिश्टर स्केल असल्याचं अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेनं सांगितलंय। या विनाशकारी भूकंपामुळे इझमिर शहरातील इमारतींचं मोठं नुकसान झालंय, तर ताज्या माहितीनुसार आतापर्यंत या भूकंपात 19 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 700 लोक जखमी असल्याचंही कळतंय। स्लॅव्हाडोरमधील नेजापिया भागात मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे झालेल्या भूस्खलनात 6 जणांचा मृत्यू झालाय तर 35 जण बेपत्ता आहेत। या ठिकाणी आता बचाव कार्य सुरू असून 40 घरांचं महापुरामुळे मोठं नुकसान झालंय। आंतरराष्ट्रीय ऑस्कर गटात कॅनडाकडून चित्रपट निर्मात्या दीपा मेहता यांचा फनी बॉय हा चित्रपट पाठवण्यात आला। 93व्या ऑस्कर पुरस्कार कार्यक्रमात हा चित्रपट कॅनडाचं प्रतिनिधित्व करणार आहे। येत्या 15 मार्चला ऑस्करची नामांकनं जाहीर होणार असून पुरस्कार कार्यक्रम हा 25 एप्रिलला पार पडणार आहे। अमेरिकेच्या जीडीपीनं 3ऱ्या तिमाहीत इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ झाल्याचं बघायला मिळालंय। अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत यावेळी 33% वाढ झाल्याचं दिसून आलंय। जर्मनीतही 3ऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेत वाढ झाली आहे। 2ऱ्या तिमाहीपेक्षा अर्थव्यवस्थेत 8.2% वाढ झाल्याचं कळतंय। अमेरिकेची ई कॉमर्स कंपनी अमेझॉनची ग्रोथ यंदा कोरोनाच्या काळातही चांगली झाली आहे। सप्टेंबरच्या तिमाहीत 37% वाढ नोंदवली गेली आहे। त्यामुळे विक्रीत 718 कोटींची वाढ झाल्याची माहिती मिळते। बातमी क्रीडा विश्वातून शनिवारी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स समोर म्हणजेच आज मुंबई इंडियन्सचं आव्हान असणार आहे। दुपारच्या सुमारास हा सामना रंगणार आहे। आयपीएलच्या बाद फेरीमधील स्थान निश्चित झालेल्या मुंबई इंडियन्सनं बलाढ्य दिल्ली कॅपिटल्सच्या योजना हाणून पाडण्याचा निर्धार केलाय। चेन्नईनं गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्सला 6 गडी राखून हरवल्यामुळे मुंबईचं बाद फेरीतलं स्थान पक्कं झालंय। दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे। विराट सेनेच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू समोर आज सनरायझर्स हैदराबादचं आव्हान असणार आहे। गेल्या 2 लढतींमध्ये बंगळुरूला पराभव पत्करावा लागत आहे आणि दरम्यान अद्यापही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आयपीएल बाद फेरीतील स्थान पक्क करण्याची संधी आहे आणि यासाठी बंगळुरूला सनरायझर्स हैदराबादचा अडथळा ओलांडावा लागणार आहे। बंगळुरूनं 12 सामन्यांमधून 14 गुण कमावले, त्यामुळे हैदराबाद विरुद्ध विजय मिळवून दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या अखेरच्या साखळी लढतीपूर्वीच बाद फेरी गाठण्यासाठी बेंगळुरूचा संघ उत्सुक आहे। आणि यानंतर एक खास सेगमेंट आपण बघणार आहोत। चंद्रोदय पाहण्यास अनेकांना आवडतं, पण तुम्हाला माहिती आहे का की चंद्रोदय पाहण्यासाठीची जगातली सर्वोत्तम जागा कोणती आहे ते? आम्ही तुम्हाला ही जागा दाखवणार आहोत। ऑस्ट्रेलियामधलं बायरन बे लाईट हाऊस हे ती उत्तम जागा आहे। ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स प्रांतात हे ठिकाण आहे, बघूयात।